किती निधी आलो पवार साहेब या गावामध्ये खासदाराचं काही नाही आलं, निधी नाही आले नाही. म्हणजे विचार करा, अशीच ओरड की जर जुन्नर तालुक्यामध्ये अवस्था असेल तर शिरूरमध्ये मी ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात माझं स्वागत करताना पहिला शब्द हे वापरतात की दादा 5 वर्षापूर्वी आमची चूक झाली. 1200 कोटी रुपयाची कामं खासदार नसताना कुठलाही माझ्याकडे पद नसताना मी करू शकलो, कारण मुख्यमंत्र्यांनी ताकद दिली. मग मला सांगा, आपण 5 वर्षापूर्वी निवडून दिलेला खासदार त्यानं आपल्यासाठी नेमकं काय केलं? 5 वर्षाचे 1825 दिवस आहेत. 1825 दिवसापैकी आपल्या खासदारांना संसदेमध्ये उपस्थिती होती फक्त 161 दिवस. मग उरलेले 1700 दिवस कुठे होते खासदार? हिशोब द्या, 1700 दिवस कुठे होते? आमच्या गावी आले नाही, आमच्या मतदारसंघात आले नाही, आमची कामं केली नाही. मग नक्की काय कामं केली हा सुद्धा प्रश्न विचारायचा असतो. शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्टली 6000 रुपये, असे 12 कोटी शेतकरी आहेत. 12 कोटी म्हणजे 72,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली जातात. तिथं दलाल नाही, तिथं एजंट नाही. एका वर्षाला 72,000 कोटी, 5 वर्षाला 3.5 लाख कोटी. म्हणून ही निवडणूक जर दुसऱ्या आयऱ्या गॅऱ्याच्या ताब्यात जर देश दिला तर 70 वर्षामध्ये गेल्या जे देशाचं वाटोळ झालं, किंवा फक्त आढळरावने केलेल्या कामावर तुम्ही रबर स्टॅम्प मारणार की हे मी केली? एक काम दाखव. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी स्पष्ट सांगितलं लोकसभेमध्ये सभागृहामध्ये भाषण करून की खेड टू सिन्नर हे बायपास आहे आणि या हायवेचं काम खासदार आढळराव यांच्या मागणीवरून मंजूर करण्यात आलेले आहे. सगळे बायपास तिथं त्यांची पाय आडवा टाकलं नाही म्हणे मी केलं. म्हणजे 3 कामं पूर्ण झाली, 2 कामाचं टेंडर झालं माझ्या काळात आणि पूर्ण झालं याच्या काळात म्हणे मी केलं. काहीतरी मंजुरीच्या मार्गावर टेंडर वगैरे निघाल, दुर्दैवाने काही झालं नाही. मी जिथपर्यंत रेल्वे प्रकल्प आणून सोडला होता तिथंच आजही आहे. फाईल इकडची तिकडे हल्ली नाही. मग नक्की 5 वर्षामध्ये काय केलं हा सुद्धा प्रश्न मतदारांनी त्यांना विचारला पाहिजे. माझ्या बाबतीत तुम्ही स्पष्टपणे हिशोब द्यायला तयार आहे. मी 20 वर्ष काय केलं आणि गेल्या 5 वर्षात काय केलं? मी कामाला कुठे कमी पडलो नाही, संपर्काला कुठे कमी पडलो नाही. पराभूत झालो तरी मी माझा घर प्रपंच सगळं धंदा पाणी सगळं वाऱ्यावर सोडलं आणि सतत म्हणजे कायम तळ टोकून लांडेवाडीला उपस्थित राहिले. काही जबाबदारी नव्हती माझ्याकडे, काही देणं घेणं नव्हतं. तरी पण म्हटलं नाही, ज्या लोकांनी मला या पूर्व काळात निवडून दिलं, आता जरी पराभूत झालं तरी लोकांची माझी काही बांधिलकी आहे, पण त्यांना विसरून चालणार नाही. म्हणून 5 वर्ष या मतदारसंघात फिरलो, 1,500 कोटी रुपयाची कामं केली. कोरोना काळामध्ये ज्यावेळेला लोक टाव फोडत होती, लोकांचे मृत्यू पटापट होत होते, अशा वेळेला लोकांना आधाराची गरज होती. मी स्वतः ह्या शिवाजी आढळरावनं 6 तालुक्यामध्ये जवळजवळ 20 ट्रक धान्य ही किट गोरगरिबांना मोफत वाटली. माझ्या वतीनं सरकारचा पैसा नव्हता, मी स्वतः माझ्या पैशाने 20 ट्रक धान्य वाटलं. औषधं वाटली, किट वाटल्या, व्हेंटिलेटर वाटले. जेवढं काय मला करता येईल तेवढं केलं लोकांना जगवण्यासाठी. माझी बांधिलकी जनतेशी. आता समोरून प्रचार करण्यात येतोय की निष्ठा निष्ठा निष्ठा. अरे कसली निष्ठा? माझी निष्ठा ही या जनतेशी आहे. माझे मायबाप ही जनता आहे. या जनतेशी मला निष्ठेची देणं घेणं आहे, बाकी कोणाशी काही देणं घेणं. केंद्राच्या सरकारच्या विरोधातला जर खासदार असेल तर त्याला पैसा मिळणार नाही, त्याला कामं मिळणार नाही, ते कामं होणार नाही. मी हक्कानं नरेंद्र मोदींना सांगू शकतो, कारण त्यांचा माझा परिचय. मी त्यांना सांगू शकतो की माझ्या मतदारसंघासाठी मला एवढे पैसे पाहिजे. ही रेल्वे अपूर्ण आहे. ही रेल्वे जर झाली तर पुणे आणि नाशिक आणि नगर या तिन्ही जिल्ह्याला जोडणारा महामार्ग, या शेतकऱ्यांचं कल्याण होईल, गोरगरीब जनतेचं कल्याण होईल, त्यासाठी पैसे मी हक्काने पैसे मागतो. 13 तारखेला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून मला निवडून द्याल अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. दादा, आम्ही मागच्या वेळेस आमच्याकडून मागच्या वेळेस चूक झाली, आम्ही चुकीचा माणूस निवडला होता मागच्या वेळेस, पण आता आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज की